की यांचे पे स्केल म्हणजे पगार किती असतो की त्यांनी बेसिस स्केल लिहिलेलं आहे काय 24,050. हे आपण म्हणतो ना की त्यांचे इन्क्रीमेंट राहते की 3 टाइम्स एका वर्षामध्ये इन्क्रीमेंट राहील. क्लेरिकल पोस्टसाठी किंवा कस्टमर सर्व्हिस असोसिएशनसाठी फॉर्म भरत आहोत. त्यामध्ये कोणकोणत्या बँक इन्व्हॉल्व आहेत? जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते 1 ऑगस्टपासून ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे. किती ऑगस्टपासून? 1 ऑगस्टपासून. आणि त्याची शेवटची तारीख अप्लाय करायची आहे 21 ऑगस्ट. प्रॉपर एससी मध्येच यायला पाहिजे, सपोज एसटी मध्येच यायला पाहिजे, कारण तुमच्या कास्ट सर्टिफिकेट लागेल. जेव्हा तुमची जॉईनिंग होईल तेव्हा तुम्हाला ह्या डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील. म्हणून फक्त भरायचं किंवा आपली कास्ट मानून चालायचं की आपण एसटी ओबीसी येतो असं नाही चालणार. बरोबर. महाराष्ट्रामधले सेंटर त्यांनी दिलेले आहेत. ते प्री एक्झामचे सेंटर आहेत, मेन्स एक्झामचे सेंटर. यामध्ये जवळपास पुणे आहेच, ठीक आहे ना. पुणे दोन्ही ठिकाणी असेल. डन. ओके. हे प्री आणि मेनचे सेंटर दिलेले आहेत त्यांनी. हे सेंटर म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे, ठीक आहे. कुणी पुण्यामध्ये अभ्यास करतो, दुसरीकडे जाऊन गावाकडे जाऊन एक्झाम द्यायची आहे, तुम्ही तसे करू शकता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता रिसेंटली IBPS क्लर्कचं नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे. मागच्या काही वर्षाचा ट्रेंड जर आपण बघितला तर त्या ट्रेंडनुसार जर आता बघितल्या तर 10,500च्या आसपास जागा आहेत, ज्या की ह्यूज वॅकन्सीज आहेत. म्हणजे मागच्या तुम्ही 7-8 वर्षाचं IBPS क्लर्कचं नोटिफिकेशन बघा किंवा वॅकन्सीज बघा, एवढ्या वॅकन्सी दरवर्षी कधीही नव्हत्या. म्हणजे कमीत कमी 7-8 वर्षामागच्या प्रत्येक एक्झामला, प्रत्येक वर्षाला जर आपण कम्पेअर केलं, या वर्षीच्या वॅकन्सी आज खूप म्हणजे खूपच आहेत. मग त्या ऑपॉर्च्युनिटी आपण नक्कीच फायदा घ्यायला पाहिजे. आता त्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये काय काय मेन गोष्टी आहेत, काही प्रॉब्लेम आले तर त्याला कसं टॅकल करायचं किंवा काय काय क्रायटेरिया दिलेला आहे, त्याला अप्लाय कसं करायचं, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते डिस्कस करूया. मित्रांनो बघा, सध्याच एक नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे. त्याला म्हणतात आपण IBPS क्लर्क, किंवा त्याला त्यांनी नाव दिलं कस्टमर सर्व्हिस असोसिएट. म्हणजे क्लिनिकलला कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणून नाव दिलेलं आहे. आता सर्वात मेन पॉईंट असतो की एक्झाम कोण कंडक्ट करते, तर IBPS कंडक्ट करते. बरोबर. IBPS नावाचे इन्स्टिट्यूट कंडक्ट करते. ओके. आता त्यामध्ये डेट्स मेन एवढे आहेत की मेन आपण सर्वात आधी कशावरती पोहोचणार, डेट्सवरती. तर जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते 1 ऑगस्टपासून ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे. किती ऑगस्टपासून? 1 ऑगस्टपासून. आणि त्याची शेवटची तारीख अप्लाय करायची आहे 21 ऑगस्ट. आता बरेच जण वाट काय पाहतात की नाही आपण 20 तारीख एखाद्या शेवटच्या दिवशी भरू. जर आणखीन त्या वेबसाईटमध्ये काही एरर आला, काही प्रॉब्लेम झाला तर, कारण याच वर्षीच्या IBPS POचं जेव्हा अप्लिकेशन फॉर्म आले होते तेव्हा मागच्या 3-4 दिवसामध्ये भरपूर प्रॉब्लेम झाले होते मुलांना, की वेबसाईट लोड नव्हती होत किंवा रिडायरेक्ट होते तो वेबसाईटवर. त्यासाठी आपण आधीच हा फॉर्म फिल केलेला बरा, की म्हणजे डेट एंड व्हायच्या आधी 4-5 दिवस आपण फिल केलेला बरा. ओके. आता देन पुढचं त्यांनी दिलेलं आहे की याची जी प्री एक्झाम होणार, आता बाकीच्या डेट्स माहिती, याची जी 1 तारीख तुम्हाला काय दिलेलं आहे, 1 ते 21 ऑगस्ट तुमची शेवटची तारीख असेल. तुमची एक्झाम ही ऑक्टोबर महिन्यात प्री एक्झाम होणार आहे. याच्यात ऑलरेडी डेट्स आहेत, फक्त त्यांनी मंथ लिहिलेलं आहे. तुमची एक्झाम ही 4 ऑक्टोबर, 5 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबर या 3 दिवसाला होणार आहे. कुठल्याही एका दिवशी तुमचा नंबर लागेल, कारण नंबर ऑफ ऍप्लिकेशन तेवढे जास्त येतात. बरोबर. तर 4 ऑक्टोबर, 5 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबर कुठल्याही एक दिवशी तुमची प्री एक्झाम असेल. डन. आणि त्याचा हे आल्यानंतर तुमची मेन्स एक्झाम नोव्हेंबर महिन्यामध्ये कंडक्ट करण्यात येईल. ओके. त्यांनी आणखीन पुढे दिलेलं आहे काय, तर तुमचं जे तुम्हाला जे सिलेक्शन, तुमची जॉईनिंग वगैरे जे काही होईल, ठीक आहे, कारण याच्यामध्ये इंटरव्ह्यू नसते, हे डायरेक्टली 1 एप्रिलला भेटेल तुम्हाला. मार्च एंडिंगला म्हटलं म्हणजे 1 एप्रिलला तुम्हाला तुमची जॉईनिंग येऊन जाते. बरोबर. आता हे त्यांनी इंडेक्समध्ये काय काय दिलेलं आहे, त्याचे पॉईंट दिलेले आहेत. आपण मेन पॉईंट डिस्कस करूया. मेन पॉईंट म्हणजे काय, जसं की आपण आता डेट डिस्कस केल्या. बरोबर. ठीक आहे. तसेच आपण काही मेन पॉईंट डिस्कस करू. बघा काय दिलेलं आहे, कारण खूप सारं मोठं नोटिफिकेशन आहे. मेन गोष्टी आपण पाहूया. बघा काय, बऱ्याच जणांचं हे राहते की एज किती, एज क्रायटेरिया काय असेल. बरोबर. सर्वात पहिला तर पार्ट आहे की जे आपण ज्या क्लेरिकल पोस्टसाठी किंवा कस्टमर सर्व्हिस असोसिएशनसाठी फॉर्म भरत आहोत, त्यामध्ये कोणकोणत्या बँक इन्व्हॉल्व आहेत. त्यामध्ये 11 पब्लिक सेक्टर बँक आहेत, जे की बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया. ह्या टोटल 11 बँक त्यात पार्टिसिपेट आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार तेव्हा तुम्हाला बँकेचा प्रेफरन्स विचारणार. ओके. अशा 11 बँकेसाठी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. ओके. चला, नंतर सर्वांचाच हे असतो की यांचे पे स्केल म्हणजे पगार किती असतो, की त्यांनी बेसिस स्केल लिहिलेलं आहे काय 24,050. हे आपण म्हणतो ना की त्यांचे इन्क्रीमेंट राहते की 3 टाइम्स एका वर्षामध्ये इन्क्रीमेंट राहील. बरोबर. तर किती रुपयाचं राहील हे पण दिलेलं आहे. 1340 तीन जर वेळा पकडले तर साहजिक आहे 4,000 रुपये एक्स्ट्रा. इन जनरल जर अप्रॉक्सिमेट, आता पूर्ण सिटी वाईज व्हेरी आहे हा,
इथं हा पेमेंट दिलेला, तुम्ही म्हणाल हे कसं काय, तर मेट्रो सारख्या ठिकाणी हा पगार जास्त असतो, बरोबर. आता बघा, मिनिमम जर आपण इनिशियल स्टार्टअप जर घेतलं तर सध्याच्या घडीला जेव्हा तुम्ही एक जॉईनिंग करता तर जवळपास 35 ते 40 आसपास तुम्हाला पहिलं पेमेंट भेटेल. ओके, क्लिरिकल लेवलच्या पोस्टला 35 ते 40 आसपास. ओके, पुढे काय दिलेलं आहे बघा, पुढचा काय पॉईंट आहे बघा. मेन झालं कोणकोणत्या बँक, नंतर पे स्केल किती असतो. ओके, नंतर आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूया आपण काय दिलेलं आहे त्यांनी. बघा, काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला माहिती पाहिजेत. आता हे नॉर्मली आहे की आपण इंडियन सिटीजन ऑफ इंडिया माहित पाहिजे. आता नेपाळ भूतानचे लोक पण म्हणजे जे मायग्रेटेड झालेले आहेत ते ज्या या देशातून आपल्या देशामध्ये आलेले आहे, पण सहसा असं कोणी एवढे पण कोणी नसते. पण आपण इंडियन आहोत, आपण हा फॉर्म भरू शकतो. ओके, आता मेन पुढचा एक पॉईंट की एज क्रायटेरिया काय असतो, बरोबर. एजचा क्रायटेरिया त्यांनी मेन्शन केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे 1 ऑगस्ट 2025 पर्यंत तुमचं कमीत कमी वय हे 20 वर्ष असायला पाहिजे. तुमचं कमीत कमी वय किती वर्ष असायला पाहिजे, 20 वर्ष असायला पाहिजे. आणि तुमचं जास्तीत जास्त वय हे 28 वर्ष असायला पाहिजे. म्हणजे मिनिमम तुम्ही 20 वर्षाचे पाहिजे आणि मॅक्झिमम तुम्ही 28 वर्षाचे पाहिजे. ओके, आता त्यांनी पर्टिक्युलर मेन्शन केलं आहे की 1 ऑगस्टला तुमचं वय असायला पाहिजे 20 वर्ष. म्हणजे चुकून असं झालं की कोण एखाद्याचा की सर माझं 2 ऑगस्ट 2025ला मी 20चा होतो, तर आता काय, यू आर नॉट एलिजिबल. त्यांनी सरळ मेन्शन केलं आम्हाला 1 तारखेपर्यंत पाहिजे. तुम्ही 2 तारखेला जर विच्छे होत असाल तर आमच्या कामाचे नाही. म्हणजे मी एक एक्झाम्पल सांगत आहे तुम्हाला. होऊ शकते एखादा जण सप्टेंबर महिन्यात 20चा कम्प्लीट होईल, बरोबर, किंवा ऑगस्टमध्ये 10 ऑगस्टला कम्प्लीट होईल. सरळ चालण्याने त्यांनी मेन्शन केलं 1 ऑगस्ट पर्यंत पाहिजे. ओके, आणि काही गोष्टी पण त्यांनी मेन्शन केल्या की 2 ऑगस्ट 1997 आधी जन्म नाही झालेला पाहिजे आणि 1 8 2005 नंतरचा जन्म नाही झाला पाहिजे. आता तसं जर बघितलं तर हे जो क्रायटेरिया हा मॅक्झिमम ओपन कॅटेगरीसाठी राहतो. का, कारण बाकीच्या कॅटेगरीला एज रिलॅक्सेशन राहते, जसं की त्यांनी मेन्शन केलेलं आहे. बघा काय, हे बघा मिनिमम 20 मॅक्झिमम 28. पुढे काय दिलेलं आहे बघा, पुढचं बघा काय पुढे दिलेलं आहे त्यांनी. जे 20 आणि 28 वय आहे ते तर ठीक आहे, पण जर तो कॅन्डिडेट SC ST असेल तर त्याला 5 वर्ष एक्सटेन्शन, म्हणजे 28 वर्ष आहे. 28 मध्ये जर 5 ऍड केले आपण तर 33 वर्षापर्यंत SC ST कॅन्डिडेट जे काही स्टुडंट आहेत, जे काही ऍस्पिरंट आहेत, ते हा फॉर्म भरू शकतात. नंतर ओबीसी मध्ये नॉन क्रिमिनल हे 3 वर्ष एक्सटेन्शन आहे. म्हणजे 28 मध्ये 3 वर्ष जर ऍड केले तर आपल्याला किती, 31 वर्षाचा जो कोणी म्हणजे 31 वर्षापर्यंत 31 वर्ष ज्याचा काही वय असेल तो फॉर्म भरू शकतो. आणि नंतर त्यांनी बाकीच्या गोष्टी दिल्या जे डिसॅबिलिटी आहेत किंवा आपण म्हणतो ना आंधळे वगैरे लोक आहेत त्यांच्यासाठी डिसॅबिलिटीसाठी PWD साठी 10 वर्षाचं एक्सटेन्शन आहे. ओके, आता बाकीच्या पण गोष्टी आहेत की ज्या डायव्हर्स वुमन वगैरे ते आहेत त्यांच्यासाठी पण काय 35 त्यांनी एज लिमिटेशन दिलेलं आहे. ठीक आहे ना. देन म्हणजे जे काही मॅक्झिमम वय दिलंय त्याच्यामध्ये तेवढे वर्ष ऍड करायचे. त्यांनी एक खूप क्लास पण दिलाय. The relaxation in upper age limit of SC ST OBC candidate is allowed to accumulate basis with only on the remaining category for which age relaxation permitted as mentioned above. आता हे पूर्ण वाचायची गरज नाही. त्यांचं म्हणणं आहे जो काय मी एजचा क्रायटेरिया दिलाय हा तुमच्या कॅटेगरीनुसार, म्हणजे तुम्ही नाही की तुमच्या मनात आलं नाही मग माझी कास्ट SC मध्ये येते नाही आहे, प्रॉपर SC मध्येच यायला पाहिजे, सपोज ST मध्येच यायला पाहिजे, कारण तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट लागेल जेव्हा तुमची जॉईनिंग होईल तेव्हा तुम्हाला ह्या डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील. म्हणून फक्त भरायचं किंवा आपली कास्ट मानून चालायचं की आपण ST OBC येतो असं नाही चालणार, बरोबर. प्रॉपर बघायचं की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो आणि त्या कॅटेगरीनुसार आपण फॉर्म भरायचा. ओके ओके, चला आजकाल ह्या गोष्टी सर्वांनाच माहिती आहे. ओके, पुढे झाला बघा नेक्स्ट वाला पॉईंट जो मेन आहे आपल्यासाठी तो बघूया आपण. ओके, हे एवढं काही वाचत नाही बसाचा. पुढे काय दिलेलं आहे बघा, आता यांनी ब्लाइंड वगैरे साठी काय क्रायटेरिया असतो त्याबद्दल माहिती दिलेली आहे. ओके, पुढे बघा काय आहे पहा. मेन पॉइंट वरती आपल्याला फोकस करायचा मित्रांनो. डन. आणि एवढ्या खतरनाक वॅकन्सी कधीही येणार नाही. त्यांनी एक मेन्शन केलं आहे खूप खास, जसं की 10,000 आपण जागेच्या बाबतीत नंतर पाहूया. 10,000 म्हणजे 10,500-10,000च्या आसपास जागा आहे. त्यांचं म्हणणं आहे आम्ही ह्या 20 टाइम्स ऑफ एव्हरी आवर ऑफ अदरवाईज ऍडवाइस, त्यांचं सरळ म्हणणं आहे. ठीक आहे ना. आता बघा व्हिज्युअली इम्पेअर्ड, जसं की आता हे आपण म्हणतो ना की ब्लाइंड वगैरे लोक आहेत त्यांच्यासाठी ह्या काही गोष्टी केलेल्या आहेत, बरोबर. तर त्यावरती तर आपण काही जास्त डिस्कशन नाही करत बसणार आहे. ओके, इन जनरल म्हटलं म्हणजे त्यांनी प्रत्येक क्रायटेरियानुसार तुम्हाला, जसं की डिसॅबिलिटी असते त्यात टाईप असतात ना की 40% आहे किंवा काही काही जणांना 10%च असेल, मग त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकाल की नाही. 10% वाला तर सहसा अप्लाय करू शकत नाही, कारण तिथं मेन्शन केलेलं असते मिनिमम तुम्ही 40% आहे आणि त्याच्या अबो जर असले तर तुम्ही अशा
फायदेमंद गोष्टीसाठी सर्व्हिस अवेलेबल राहतात. नंतर आता जे ओपन कॅटेगरीचे मुलं आहेत, बऱ्याच जणांना डाऊट असतो की ओपन कॅटेगरीचे मुलं हे ईडब्ल्यूएस मध्ये असतात, जसं की आपण त्याला इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणतो. त्याचा ऑलरेडी तुम्हाला क्रायटेरिया माहित असेल, ऑलरेडी माहित असेल की 5 एकर जमीन पाहिजे, 1,000 स्क्वेअर पुढच्या वरती फ्लॅट नाही पाहिजे, हे ऑलरेडी गोष्टी दिलेल्या आहेत. पण तुम्हाला तुमचं 2025 आणि 2026चं ईडब्ल्यूचं सर्टिफिकेट काढावं लागेल. तो सर तुम्हाला आम्हाला आताच काढावं लागेल का? एक्झाम फॉर्म फी भरायच्या आधी नाही. तुम्ही जेव्हा फॉर्म भराल, जर तुम्हाला जॉब लागला तर जेव्हा तुमचं जॉईनिंग असेल त्या जॉईनिंगच्या वेळेस तुम्हाला हे तुमचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल. कोणतं पण 2025 आणि 26चं. कारण तुम्ही या वर्षात फॉर्म अप्लाय करत आहे, तुम्ही हे नाही म्हणणार की सर माझं जॉईनिंग तर मग आता मे महिन्यामध्ये आलं, मे 2026ला, आता मी 26-27चं नवीन काढून देईल. नाही, त्यांनी मेन्शन केलं कारण तुम्ही एक्झाम ही या वर्षाच्या बेसवरती दिलेली आहे, बरोबर. तर ईडब्ल्यूएस वाल्यांनी तेवढं ध्यानात ठेवायचं. आता नाही पण ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग तुम्हाला त्या ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेटचं काम पडेल मित्रांनो. डन. ओके. आता देन हा एक मेन क्रायटेरिया काय, तर आपलं हे एज लिमिट कसं असायला पाहिजे, बरोबर. किंवा एज्युकेशनल क्रायटेरिया, एज लिमिट बद्दल आपण बघितलं. एज्युकेशन त्यांनी सरळ दिलं डिग्री इन ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम युनिव्हर्सिटी किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सरळ म्हणणं आहे त्यांचं की कुठल्याही फॉर्मॅटमधली डिग्री केलेली आम्हाला चालेल. आर्ट, कॉमर्स, सायन्स, बीएमएस जे काही तुम्ही कराल आम्हाला चालेल. इवन दो जर आपण म्हटलं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, तरी पण ती डिग्री तुम्हाला एलिजिबल इथं आहे, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. डन. ओके. देन आणि त्या डिग्रीमध्ये त्यांनी सरळ, आता पुढे आपण बघूच की लोकल लँग्वेज खूप इम्पॉर्टंट आहे. डिग्रीवरती नसतं, पण त्यांनी पुढे काय काय दिलेलं आहे ते आपण बघूया. ठीक आहे. कम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे. आपण म्हणतो जसं की MSCIT वगैरे कोणाचं काही झालं नसेल तर करा, किंवा एखादा कम्प्युटर आयटीचा एखादा कोर्स झालेला असेल त्याचं सर्टिफिकेट पाहिजे, ते गव्हर्नमेंटनं ऑथेंटिकेट केलेलं पाहिजे. ओके. पुढे चालू आहे बघा, पुढे काय दिलेलं आहे बघा त्यांनी. पुढचा पॉईंट नेक्स्ट बघा जेन. हा एक पॉईंट आहे. आता बरेच जण आहे ना अशा काही गोष्टी आपण अवॉइड करतो. काय, फॉर्म भरताना होऊ शकते एखादं एज्युकेशन लोन आपल्यावरती असेल, बरोबर, आणि जेव्हा जॉईनिंगच्या वेळेस ते जर आपण क्लिअर नसेल तर तेव्हा त्यांनी स्ट्रिक्टली मेन्शन केलेलं आहे, कॅन्डिडेट अप्लाइंग शाल इन्शुअर दॅट दे मेंटेन अ हेल्दी क्रेडिट हिस्ट्री. सिव्हिल स्कोर म्हणतो ना आपण त्याला, तुमचे सिव्हिल स्कोर हा खूप चांगला असायला पाहिजे. मिनिमम क्रेडिट स्कोर विल बी ॲज पर. त्यांचं म्हणणं आहे कमीत कमी माहिती आहे ना चांगला स्कोर असायला पाहिजे. असं नाही की लोन काढलाय भरपूर अंगावर कर्जच कर्ज आहे. ऍट द टाइम ऑफ आम्ही तुमचं सिलेक्शन हे रिजेक्ट करू शकतो, हे त्यांचे अधिकार आहेत. त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. बघा, दोज कॅन्डिडेट हुज स्टेटस विल सिव्हिल, हे सरळ मेन्शन घ्या जे मी बोललो तुम्हाला त्याच रिगार्ड आहे. कारण होते ना असं की एज्युकेशन फील्डमध्ये की आपण म्हणतो की एज्युकेशन लोन वगैरे ह्या गोष्टी असतात, आणि त्यांनी हे म्हणा ते रिस्पेक्टिव्ह बँक तुम्हाला ते बघेल जे तुम्हाला बँक भेटेल अलोकेटेड होईल. सपोज तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र भेटली, मला कॅनरा भेटली, ती बँक डिसाईड करेल. पण सहसा तुमचं क्लिअर असलेलं बरं. किंवा तुम्ही काय करा, आता साहजिक आहे आतापासून तुम्हाला असं वाटतं किंवा आतापासून ते क्लिअर करणं चाललं. एवढंच आहे की जॉईनिंगच्या आधी तुम्ही त्याला तो तुमचा स्कोर चांगला असायला पाहिजे, किंवा जॉईनिंगच्या आधी पूर्ण कर्ज आपण आपलं भरून टाकायचं. ओके. चला मित्रांनो, या छोट्या गोष्टी ह्या करायच्या. पुढे दिल्या दिस कॉस्ट डज नॉट अप्लाय टू द कॅन्डिडेट विथ नो बँक अकाउंट. ठीक आहे. दिस रिक्वेस्टमेंट इज नॉट अ प्री कंडिशन टू अप्लाय. याचा अर्थ असा नाही आहे की यार माझा सिबिल स्कोर खूप वाईट आहे, माझ्यावर कर्ज आहे, तर मी अप्लाय नाही करू शकत. प्री म्हणजे असं गरजेचं नाही आहे की नाही तुम्ही अप्लाय करा. एवढंच आहे की ऍट द टाइम ऑफ जॉईनिंगच्या आधी तुम्हाला हे तुमच्या गोष्टी क्लिअर केलेल्या पाहिजे. ओके. तुम्ही फॉर्म भरू शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही. ओके. पुढचं बघा मित्रांनो, त्यांनी फीजच्या रिगार्डिंग दिलेलं आहे. 175 रुपये फी आहे SC ST आणि PWच्या यांच्या कॅन्डिडेटसाठी, आणि बाकीच्या सगळ्या लोकांसाठी 850 फीज आहे, एक्झाम फीज. ओके. ही इन जनरल तर प्रत्येक बँकेचं PO म्हणा, क्लर्क म्हणा, आणि हे सगळं काही आहे ऑनलाईन मध्ये. ओके. पुढचं बघूया आपण. ह्या ज्या एक्झाम आहेत ह्या 2 टाईप मध्ये होते. 2 टाईप म्हणजे एक प्री एक्झाम होते, जे क्वालिफाईंग म्हणजे ती क्रॅक केली तरच तुम्ही मेन्स एक्झाम देऊ शकता, आणि मेन्स एक्झामच्या वरती तुमचं हे सिलेक्शन डिपेंडंट राहील. म्हणजे प्रीचे मार्क तुम्हाला फक्त मेन्स मध्ये क्वालिफाय होण्यासाठी होतात, त्यांचे मार्क सिलेक्शन मध्ये नाही घेत. मग त्यांनी प्रीचा क्रायटेरिया दिलेला आहे. काय दिलेला आहे? इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश पेपर आहे, इंग्लिश लँग्वेज मध्येच असेल. 30 प्रश्न 30 मार्काला, रिझनिंग किंवा ऍप्टी म्हणजे मॅथचे 35 प्रश्न 35 मार्काला, आणि रिझनिंग 35 प्रश्न 35 मार्काला. टोटल 100 मार्काचा पेपर असेल, 100 क्वेश्चन 100 मार्क, आणि टोटल 60 मिनिटाचा पेपर असेल. प्रत्येक सेक्शनला 20-20 मार्क असतील. प्रत्येक सेक्शनला काय असतील? 20-20 मार्क असतील. ओके. आणि प्रत्येक सेक्शन मध्ये पास व्हावंच लागतं. हे आपण रेग्युलर क्लासमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलंच आहे. म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये पण पास व्हावं लागेल, ऍप्टी मध्ये म्हणजे मॅथमध्ये पण, आणि रिझनिंग मध्ये पण पास व्हावं लागेल. आता प्रत्येक वर्षाचा प्रत्येक कॅटेगरीचा प्रीचा हा कट ऑफ प्रत्येक वर्षाचा वेगवेगळा असतो, बरोबर. 100 पैकी जो काही लागेल, समजा 100 पैकी 55 लागला, तुम्हाला 55 मार्क मिनिमम पाहिजेत.
हा कॅटेगरीनुसार लागेल, एससीचा वेगळा, एसटीचा, ओपन, ओबीसी, लाईक दॅट. ओके, ओपन म्हणजे जनरल कॅटेगरी. ओके, पुढे चालूया आपण. बघा पुढे बघा काय नंतर तुम्ही प्री एक्झाम काय केल्यानंतर तुमचा प्रीचा रिझल्ट आणला, तुम्ही मेन्स एक्झामला एलिजिबल व्हाल. तुमच्या मेन एक्झाम मध्ये करंट अफेअर्स, ज्याला जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस म्हणतात, त्याचे 40 प्रश्न असतील आणि 50 मार्क असतील. नंतर इंग्लिश हे 40 प्रश्न 40 मार्कालाच ठेवले. बघा इथं प्रश्न जास्त, मार्क प्रश्न कमी, मार्क जास्त, म्हणजे जीए ला किती इंपॉर्टंट आलाय. करंट अफेअर्स, फायनान्शियल अवेअरनेस किती तुम्ही सिरियस घ्यायचा आहे. देन रिझनिंगला 40 प्रश्न ते 60 मार्क, हा तर किंगच आहे बरं या सगळ्यांमध्ये. प्रश्न 40 आहेत पण 60 मार्काला विचारतील. ऍप्टिट्यूड हे 35 प्रश्न 50 मार्काला, हे पण यूज म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. 155 टोटल प्रश्न असतील मेन्स मध्ये आणि टोटल 200 मार्क असतील. प्रत्येकाचा टायमिंग त्यांनी अलोकेट केलेला आहे, 2 तासाचा पेपर असेल. ह्यावरती तुमचं सिलेक्शन डिपेंडंट राहील. यावरची काय राहील, तुमचं सिलेक्शन डिपेंडंट राहील. ओके, चला आपण पुढे जाऊया. बघा पुढे काय दिलेलं आहे पहा. ठीक आहे, त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल इथं सर स्टार का केलंय, इथं स्टार असा स्टार, त्यांचं सरळ म्हणणं आहे इंग्लिश विषय इंग्लिशमध्येच येईल, पण हे बाकीचे विषय स्टारचा अर्थ त्यांनी सरळ दिलाय की राज्यावाईज तुमची एक्झाम, म्हणजे तुम्ही ते इंग्लिश तर कंपल्सरी राहील, पण तुम्ही तुमचा एक्झामची लँग्वेज चॉईस करू शकता. की जसं की त्यांनी महाराष्ट्रामध्ये, आता तसं पाहिलं तर मराठीत द्यायला पाहिजे होतं, माहित नाही का हिंदी देतात आणि आपले जॉब घेऊन जातात. महाराष्ट्रामध्ये इंग्लिश ठीक आहे, पेपर इंग्लिशमध्येच राहील. मराठी आणि कोकणी जवळपास सारख्याच, कारण गोवा सारखं राज्य आपल्या इथून काही फॉर्म फिल करू शकतात. आणि हिंदी का दिला आहे की नाही, कारण त्यांनी काय केलं, सगळ्याच राज्यामध्ये हिंदी दिलेलं आहे. तर तुम्ही एक्झाम देऊ शकता. फक्त तुमची उडी फक्त एक्झाम ऑफ मीडियम, म्हणजे इंग्लिशमध्ये तर पेपर राहील, तर तुम्ही तो पेपर म्हणजे इंग्लिशमध्ये खाली पेपर, त्याच्या खाली हिंदीमध्ये घ्या, मराठी घ्यायचं मराठी घ्या, तिथं ऍट द टाइम ऑफ एक्झाम हे तुम्हाला विचारण्यात येते, म्हणजे ऑनलाईन मध्ये पेपरच्या वेळेस. ओके, पण त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जर मेन एक्झाम पास झाले तर तुम्ही त्या स्टेटची लोकल लँग्वेज शिकायलाच, म्हणजे तुम्ही 10वी 12वी मध्ये तुमची ती लोकल लँग्वेज असायलाच पाहिजे, किंवा त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण तुमची एलपीटी होणार आहे. ही एक्झाम क्रॅक झाली, तुम्ही मेन एक्झाम म्हणणं म्हणजे सिलेक्शन आहे, पण त्यानंतर तुमची एलपीटी होईल. एलपीटीचा अर्थ काय, लँग्वेज प्रोफेशनची टेस्ट, त्यावरती आपण पुढे बोलूयाच. पण त्या स्टेटची लँग्वेज यायलाच पाहिजे, त्यांनी मेन्शन केलेलं आहे कोणत्या स्टेटमध्ये कसं असेल. ओके, प्रत्येक सेक्शन कट ऑफ पाहिजे. ओके, हे बघा त्यांनी एलपीटी लिहिलेलं आहे, लोकल लँग्वेज प्रोफेशनची टेस्ट. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्राचे असाल तर तुम्हाला मराठी लँग्वेज ही कंपल्सरी यायलाच पाहिजे. 10वी मध्ये तुमचा मराठी, 10वी 12वी जे काही आहे त्याच्यामध्ये तुमचा मराठी एक कंपल्सरी सब्जेक्ट असायलाच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये टेस्ट होऊ शकतो, तुम्हाला पॅसेज वाचून दाखवणार ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग. तुम्ही म्हणाल सर मला येणार नाही, मी ऍडजस्टमेंट करेल, चालणार नाही. आधी कसं असायचं, 6 महिन्याचा वेळ द्यायचा ते, कारण बाहेर कोणी बाहेरून इथं फॉर्म भरला, मग तिथं फॉर्म भरून घ्यायचे, मी येणाऱ्या 6 महिन्यामध्ये मराठी शिकेल, किंवा फॉर एक्झाम्पल कोणी गुजरात आहे, मी गुजराती शिकेल, आपापल्या राज्यानुसार त्या राज्यातल्या नुसार मी लँग्वेज शिकेल. 6 महिन्यानंतर कोणी शिकत नव्हतं, म्हणजे कस्टमरला प्रॉब्लेम जात होते ना, कारण मॅक्झिमम लोक त्या स्टेटमध्ये असतील, बरोबर ना. यात काय चुकीचं आहे, त्याच स्टेटची लोकल लँग्वेज यायलाच पाहिजे, महाराष्ट्रामध्ये ही मराठी यायलाच पाहिजे असं त्यांनी मेन्शन केलंय, आणि हे खूप गरजेचं आहे, हे खूप चांगलं केलेलं आहे. ओके, मी तर म्हणतो प्रत्येक फील्डमध्ये ह्या गोष्टी यायलाच पाहिजे, बरोबर. आपल्या इथे येऊन आपल्या मुलांचे जॉब घेणं हे चांगलं नाहीये. ते आपण जे म्हणतो ना बाकीच्या गोष्टी, हे चालते वगैरे, हे अदर, तुम्ही तुमची अगरबत्ती दुसरीकडे लावा, पण आपल्या याच्यामध्ये खूप चांगलं केलंय. मी नाहीये, आयबीपीएस न मेन्शन केलं, हे असायलाच पाहिजे. मी तर म्हणतो A to Z एक्झाम मध्ये कंपल्सरी मराठी असायलाच पाहिजे. ओके, पुढे चला. बघा इंग्लिशमध्ये पेपर असणारच, पण खाली मराठीमध्ये लँग्वेजमध्ये तुम्हाला ते असणारच. पुढे बघा त्यांनी दिलेलं आहे, द कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर वॅकन्सी पर्टिक्युलर स्टेट, त्या ज्या स्टेट किंवा युनियन टेरिटरी मधून भरणार, शुड बी प्रोफिशियंट, बघा, इन रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग, अंडरस्टँडिंग ऑफ दॅट ऑप्टेड लोकल लँग्वेज. मी जर तेलंगणामधून फॉर्म भरला तर मला तिथली तेलुगू लँग्वेज यायलाच पाहिजे, रीड करता आला पाहिजे, वाचन करता आला पाहिजे, बोलता आला पाहिजे आणि समजता आला पाहिजे. होऊ शकते एखादी ऍक्टिव्हिटी घेतली तुमच्यासोबत त्या लँग्वेजमध्ये, एलपीटी मध्ये काही होऊ शकतं. स्ट्रिक्टली मेन्शन केलेलं पाहिजे म्हणजे पाहिजे. कॅन्डिडेट हॅज टू वन, कुठली तुम्ही त्या स्टेटची घ्या ना, पण तुम्हाला यायला पाहिजे. ओके, समजा मी दुसऱ्या राज्यामधला आहे, मी इथं येऊन मराठी मला बोलता येते वगैरे, तर फार चांगलं, पण तुम्हाला यायलाच पाहिजे. ओके, ऑनलाईन मेन एक्झाम झाल्यानंतर त्याच्या आधी माहिती ना, जॉईनिंगच्या आधी ही टेस्ट तुमची कंडक्ट करण्यात येईल. ओके, पुढे दिलेला कॅन्डिडेट हु फेल, बघा या जे लोक फेल होतील क्वालिफाईंग त्या टेस्टमध्ये, आम्हाला अधिकार आहेत, आम्ही तुम्हाला डिस्क्वालिफाय करू. मग म्हणत नाही बसायचं की मी कोर्टात जातो, न्यू करतो तीव करतो, चालणार नाही. डन, त्या स्टेटची लोकल लँग्वेज यायलाच पाहिजे. ओके, चला आपण पुढे जाऊया. आता एक्झामिनेशन सेंटर त्यांनी दिलेलं आहे. ओके,
जसं की महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं, महाराष्ट्रामध्ये त्यांनी सेंटर दिलेले आहेत. प्रोव्हिजनल अलॉटमेंट तुम्हाला माहिती आहे 200 मार्कानुसार तुमचं होईल. म्हणजे जे 200 मार्क आहेत तुमचे मेन्स एक्झामने त्याला 100 मध्ये कन्वर्ट करण्यात येईल. तुम्ही तुमचं जे काही डेटा भरलाय तो एकदा जर का सबमिट केला तर तुम्हाला तो काय नवीन बदल करता येणार नाही. हा, एवढं ध्यानात ठेवायचं मित्रांनो. डन. पुढे बघा एक्झामचे सेंटर दिलेले आहेत ते पण सेंटर पण बघू. आणि लोकल लँग्वेज जे मी तुम्हाला एलपीटीच्या बद्दल बोललो त्यांनी बघा कसं स्ट्रिक्टली लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर हे तर माहिती आहे आपल्याला की आपला फोटोग्राफ पाहिजे, काय आपला कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजे, हँड रिटन नोटिफिकेशन असते, आपला एक लाईव्ह फोटो कॅप्चर करतात आणि आपल्याला एक पासपोर्ट फोटो अपलोड करावा लागते. ओके, या प्रकारे त्यांनी दिलेलं आहे. ओके. आणि जे तुम्ही कास्ट वाईज असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी पाहिजे. पुन्हा ईडब्ल्यूएस मधून भरा तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट कुठलंही या प्रकारे. आता त्यांनी प्रोसेस दिलेली आहे की फॉर्म अप्लाय करताना काय काय करायचं. ओके. तुमचे कॉल लेटर हे प्री एक्झामच्या काही दिवस आधी येतील, 8-10 दिवस आधी, त्याबद्दल तुम्हाला मेसेज वगैरे सगळे येऊन जाते. ओके. हा, प्री एक्झाम जर तुम्ही दिली तर त्याचं हॉल तिकीट हे सांभाळून ठेवायचं. कारण बरेच जण काय करतात, प्री मेन्स एक्झाम देताना तिथं प्रीचं हॉल तिकीट सोबत न्यावं लागतं. बरेच जण काय करतात, प्रीचं हॉल तिकीट हरवलं मग काय होणार. कमीत कमी रिझल्ट लागेपर्यंत प्रीचं हॉल तिकीट आपल्या जवळ असू द्या. ठीक आहे, फेल झालं तर फेकून द्या, पास झालं ते तुम्हाला युजफुल आहे. ठीक आहे. मग असं वेळेवर व्हायला नाही पाहिजे. आता त्यांनी दिलेलं आहे की कसं अप्लाय करायचं, फीज वगैरे काय, हे बाकीची त्यांनी सरळ माहिती दिली आहे. कशावरती क्लिक करायचं, फोटोग्राफ पाहिजे, सिग्नेचर पाहिजे, लेफ्ट हँड पाहिजे, डिक्लेरेशन पाहिजे, तुमचं 10वीचं सर्टिफिकेट पाहिजे. हे यासाठी मागत आहे आणि त्या स्टेट लेवलची लोकल लँग्वेज त्या 10वीच्या सर्टिफिकेटवरती असतेच. ठीक आहे. हे खूप चांगलं त्यांनी आजचे बदलाव आणलाय, कारण मागच्या वर्षीपर्यंत ह्या गोष्टी नव्हत्या. ओके. हे सगळं जे काही आहे सगळं ऑनलाईन मोड मध्ये होईल. ठीक आहे. पुढे बघा काय दिलेलं आहे, पुढच्या गोष्टी बघा काय मेन्शन केल्या आहेत पहा. पुढे बघा काय पहा. पुढं हा, हे त्यांनी मेन्शन केलंय काय, अर्लियर कॅटेगरी एससी एसटी कॅन बी चेंज टू एससी एसटी. ओके. बघा त्यांचं म्हणणं आहे एसटी एसटी वाले जे आहेत ते तुम्हाला जर कॅटेगरी चेंज करायचं तुम्ही करू शकता, पण जनरल ओबीसी नॉन क्रिमिनल आहे, कॅन बी जनरल ओबीसी. ओके, होऊ शकते. म्हणजे एखाद्याने काय केलं, एससी वाल्यानं एखाद्याने जनरल मधून फॉर्म भरला आणि ते पुढे त्याला जर चेंज करायचं की नाही बाबा चुकून माझं झालं, तर तुम्ही एससी एसटी मध्ये ते म्हणजे कन्व्हर्जन करू शकता. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. पण त्यासाठी एक्स्ट्रा 200 रुपये चार्जेस लागतील, कारण ते एडिट विंडो म्हणून ऑप्शन येते फॉर्म सबमिट केल्यावर. फॉर्मची डेट संपल्यानंतर काही दिवसानंतर हे ऑप्शन भेटू शकते. कशाला त्याच्या मागे लागायचं, आधीच आपली आपली कॅटेगरी म्हणा, आपला पूर्ण डेटा व्यवस्थित टाकायचा ना. कशाला कोणाचे 200 रुपये वरती आलेले आहे, बरोबर. विनाकारण चूक करायची आणि त्या चुकीचे 200 रुपये भरायचे, त्या गोष्टी नाही करायच्या. म्हणजे तुम्ही कास्ट वगैरे चेंज करू शकता किंवा जर चुकीचं तुम्हाला वाटलं, पण त्यांचं म्हणणं आहे ते 200 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा भरावे लागतील, बरोबर. ओके. आता पुढे बघा काय दिलेलं आहे पहा. आपल्याला एक्झाम सेंटर आणि एक्झाम सेंटर नंतर ते एलपीटीचे ज्या स्टेट वाईज लँग्वेज दिलेल्या आहेत त्या पाहायच्या. ओके. हे असं त्यांनी माहिती दिली. आता आपण स्टेट वाईज व्हॅकन्सी, टोटल व्हॅकन्सी हा 10,270च्या आसपास आहे. बघा महाराष्ट्रासाठी किती व्हॅकन्सी आहेत आपण ते बघूया. तर प्रत्येक स्टेटनुसार आपापल्या स्टेटनुसार आपण लँग्वेज बघू, व्हॅकन्सी बघू शकतो. महाराष्ट्रासाठी आपण फोकस करूया. ठीक आहे. बघा महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिलेलं आहे, मी सांगतो, मी 10,500च्या व्हॅकन्सी म्हटल्या, अंदाज पकडा एवढा चांगला चान्स आला एवढ्या वर्षातून, खूप सिलेक्शनचे म्हणजे खूप चान्सेस आहे प्री एक्झाम निघायचे. कारण 1:20 रेशो मध्ये मेन्स एक्झाम मध्ये घेतात. बघा हा शेवट जी जान लगान आहे माहिती आहे, 2 महिन्यात अजूनही, जी एक्झाम ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या वीक मध्ये आहे, सरळ सरळ 2 महिन्यात, 2 महिन्यात काय होत नाही. खूप अभ्यास करा, प्री एक्झाम काढाच. कारण प्री एकदा निघली मेन्स एक्झाम करायला थोडी मेहनत आहे, पण असं निगेटिव्ह मध्ये माझं 2 महिन्यात काय होईल असं नका करू फक्त. ठीक आहे. तर महाराष्ट्र ठिकाणी घेतलं, महाराष्ट्रामध्ये बघा याच्या वेळेस त्यांनी लँग्वेज व्हॅकन्सी दिल्या आहेत. बँक ऑफ बरोदा एससी एसटी ओबीसी अशा, बँक ऑफ बरोदा 146 व्हॅकन्सी आहेत. डन. अशा प्रत्येक आहे, प्रत्येकाच्या अशा टोटल 1117, म्हणजे नाही म्हटलं तरी 1200च्या आसपास व्हॅकन्सी ह्या महाराष्ट्राच्या कॅन्डिडेटसाठी खूप चांगल्या आहेत. एवढंच नक्की सांगतो मात्र, ह्या व्हॅकन्सी इन्क्रीमेंटही होऊ शकतात 1 एप्रिलच्या आधी, म्हणजे जॉईनिंगच्या आधी, आणि 100% होणार. ह्या ज्या 10,500च्या आसपास जागा आहेत ना, अंदाज होऊ शकते की या 14-15 हजार लोकांना जॉईनिंग भेटेल, 3-4 हजार जागा वाढतील. ठीक आहे. आपलं काम आहे फक्त मेहनत करणे. फक्त एक हे सांगतो, इंडियन बँकनं एनआरचा अर्थ नॉन रिपोर्टेड यांनी किती जागा आम्ही घेणार हे दिलंच नाही कोणत्याच कॅटेगरीला. आणि युको बँक होऊ शकते ना हे अचानक जॉईनिंगच्या आधी बॉम्ब टाकतील. समजा युको बँकनं म्हणलं माझ्याजवळ 1200 जागा आहेत, तर हे असं होऊ शकते. म्हणून मी तुम्हाला शब्द म्हणत आहे की हे चेंजेस होऊ शकतात. हे फक्त एवढं ध्यानात ठेवायचं.
डन. एवढ्या व्हॅकन्सी एवढ्या वर्षातून आल्या, या व्हॅकन्सीचा पुरेपूर वापर करा, पुरेपूर यूज करा. हेच तुमचं शेवटचं आहे असं वर्ष मानून या एक्झामला क्रॅक करा. प्री आणि मेन्स साठी एक्झामचे सेंटर त्यांनी मेन्शन केलेले आहे. एक्झामचे सेंटर जसं की महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं, महाराष्ट्रामधले बघा, इथं महाराष्ट्रामधले सेंटर आपण पाहूया. महाराष्ट्रामधले सेंटर त्यांनी दिलेले आहेत, ते प्री एक्झामचे सेंटर आहेत आणि मेन्स एक्झामचे सेंटर. यामध्ये जवळपास पुणे आहेच, ठीक आहे ना, पुणे दोन्ही ठिकाणी असेल. डन. ओके, हे प्री आणि मेनचे सेंटर दिलेले आहे त्यांनी. हे सेंटर म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे, ठीक आहे, कुणी पुण्यामध्ये अभ्यास करतो, दुसरीकडे जाऊन गावाकडे जाऊन एक्झाम द्यायची आहे, तुम्ही तसे करू शकता. आता स्पेशल मी तुम्हाला जे बोललो, स्टेट वाईज लोकल लँग्वेज, एलपीटी साठी कोणती लोकल लँग्वेज आहे, सरळ मेन्शन केलं आहे, इन महाराष्ट्र ओनली मराठी. महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी चालेल. मग हिंदी बोलणारे, मी सीबीएसई झालो, न्यू झालो, त्यो झालो, खूप चांगली गोष्ट आहे, तो फॉर्म भरू नको, तुझी गरजही नाही आहे फॉर्म भरायला. डन. ओके, खूप चांगलं आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी चालेल, हे आयबीपीएसनं मेन्शन केलंय. प्रत्येक स्टेट वाईज त्यांनी त्या लँग्वेज दिलेल्या आहे. डन. म्हणजे तुम्हाला कंपल्सरी 10वी मराठीत झालेलं असो, आणि एलपीटी मध्ये मराठीवरती काही म्हणजे कशी प्रोसेस होईल हे तुम्हाला यायला पाहिजे. डन. हे यामधनं मेन आपल्याला इंडिकेट करायचं होतं. आय होप हे आता त्यांनी फॉर्म कसा भरायचा, काय कसं करायचं, याबद्दल हे त्यांनी बाकीची माहिती दिलेली आहे मित्रांनो. डन. ठीक आहे ना, म्हणजे कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट कसा असेल, आता हे तर प्रत्येकाला माहित असते, पण त्यांचं काम असते की नोटिफिकेशन मध्ये काय त्यांनी आपल्याला सगळा डेटा देणे, हे त्यांचं टोटली काम आहे. बरोबर. ठीक आहे. आय होप मी जे काही तुम्हाला डिस्कस केलं या छोट्याशा व्हिडिओच्या फॉर्मॅटमधून हे तुम्हाला पोहोचलं असेल. फक्त सांगायचा एक प्रयत्न असाच आहे की ह्या एवढ्या साऱ्या व्हॅकन्सीज, या ह्यूज व्हॅकन्सी, या व्हॅकन्सीचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या. म्हणजे 10,500 मी अप्रॉक्सिमेट लिहित आहे, या 10,500च्या व्हॅकन्सी जर तुम्ही सिलेक्शन घेऊ शकत नाही म्हणजे आपल्यावर हा धब्बा असेल. बरोबर. तर जेवढी मेहनत करेल तेवढी मेहनत करा. आणि आता यासाठी प्रॉपर गायडन्स पाहिजे असते, तर प्रॉपर गायडन्स या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमच्या भरपूर गोष्टी क्लिअर केल्या, तरी पण तुम्हाला थोडंसं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एसीएस अकॅडमीमध्ये ऑफलाईनच्या सेंटरमध्ये व्हिजिट करू शकता, जे की जेएम रोड डेक्कनला आहे, किंवा ऑनलाईनच्या फॉरवर्डमध्ये खाली तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करून तुमची क्वेरी म्हणा किंवा तुमचे डाऊट क्लिअर करू शकता. आणि त्याबद्दल प्रॉपर गायडन्स, प्रॉपर बॅच हे तुम्हाला नक्की भेटतील. धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जाईल.